नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कैरीचं पन्ह बनवणार आहोत। उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यात कैऱ्या आपल्याला भरपूर भेटतात। तर मी या घरनं कैऱ्या आणलेल्या आहेत गावाकडनं। तर ह्या दोन कैऱ्या आपण कुकरच्या डब्यामध्ये घेतल्या, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कैऱ्या। आता आपण याला कुकरमधनं 2 शिट्ट्या काढून घेऊ। आपली कैरी आता शिजलेली, आपण कैरीची देठ आता पुढची कापून घेऊ सुरीनी आणि कैरी सोलून घेऊ। कैरीचा आपण आता सगळा असा गर काढून घेऊ। हा गर काढलाय ना, असा हा सालीचा गर काढलेला आहे। आपण आता कैरीचा पूर्ण असा गर काढून घेऊ, पूर्ण गर काढून घ्यायचा आहे कैरीचा। आपला आता कैरीचा पूर्ण पल्प काढून झालेला आहे। आता जेवढा पल्प आहे तेवढाच आपण गुळ घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपण 1 वाटी पल्प घेतलाय, तेवढाच 1 वाटी गुळ घेतला आणि हे मिक्स करून पुरणाच्या चाळणीवरती चाळून घेऊ। आपण यात आता गुळ मिक्स केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि मीठ झाल्यानंतर याच्यात थोडीशी वेलची पावडर घालायची आणि हे एकदम मिक्स चाळणीवरती हे करून घेऊ, आपण गाळून घेऊ। म्हणजे त्याच्यामध्ये जर गुळ वगैरे राहिला असेल तर तो खाली आपला व्यवस्थित हे होऊन पडेल। आपण आता चाळून घेऊ। अशा प्रकारे तयार आहे आपल्या कैरीचं पन्ह। आपण आता पन्ह करून घेऊ या सरबत पाण्याचा। तर 2 चमचे पन्ह घेणार आहोत, आपण पल्प घेणार आहोत पाण्याचा आणि ग्लासमध्ये टाकून घेऊ। याच्यामध्ये आपण माठातलं पाणी घेणार आहोत। आता आपलं पन्ह झालेलं आहे ग्लासामध्ये। तर हे याचं प्रमाण आपण हेच ठेवलेलं आहे, 2 चमचे 1 ग्लासासाठी आहे। आता आपण हे पिऊ शकतो। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही थंड करून फ्रीजमधलं थंड पाणी टाकूनही पिऊ शकता, त्याच्यामध्ये बर्फही टाकू शकता। अशा प्रकारे तयार आहे आपलं कैरीचं पन्ह। आता आपण हे एका काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देऊ, लागेल तेव्हा करून घेऊ।